बघूयात पुढची बातमी। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं एक वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी केलंय। आम्ही इतके नगरसेवक निवडून देऊ की उत्तर भारतीय महापौर बसेल असं सिंह यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे अर्थातच नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। अंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। दरम्यान कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरती आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी जोरदार निशाणा साधला। रंग बदलला आहे। बाळासाहेब ठाकरेच्या वेळेला शिवसेनेचा रंग भगवा होता, आता उद्धव ठाकरेच्या वेळेला तो हिरवा झालेला आहे। फक्त उमेदवाराचा प्रश्न नाही, त्यांची भाषणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लक्ष हे मुस्लिम मतदार आहे। मुंबईतला मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू हे कारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।